त्रिश मंगलमूर्ती विराथन. किरणजी घरत कल्पीजी पाटील यांना सुद्धा विनंती करीन आपण मार्गस्थ व्हायचंय. हार्दिकजी किनी यांना सुद्धा विनंती करीन आपण मार्गस्थ व्हायचंय. चला जास्त काही दुःख दोन्ही टीमचे प्लेयर्स आपण मध्ये जायचंय. सध्या प्रणय पाटील यांना आपण पाहतायत त्यांच्या धर्मपत्नी सुद्धा खुश असतील आजच्या दिवसामध्ये. खऱ्या अर्थानं 33 रन 2 विकेट आणि खुशी व्हायला हवी नो डाऊट. आणि कॉंग्रॅच्युलेशन करत असताना वहिनी साहेब आमच्या क्षणचित्र फितीत करत असताना त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल. आज निरंजन पाटील यांच्या धर्मपत्नी यांच्या हाताचं सुगरण चिकन बिर्याणी मिळाली. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. स्वादिष्ट जेवणाची मेजवानी नेहमीच अक्षय पाटील आणि प्रणय पाटील यांच्या घरामधलं खऱ्या अर्थानं स्वादिष्ट जेवण आम्हाला चाखायला मिळतं. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. संपूर्ण त्रिश 11 मंगलमूर्ती विराथन हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. चेतनजी मोरे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. माकुन सरवरून त्यांचं सुद्धा वेलकम आहे. अल्पेश दादा भोईर सध्या त्यांनी एका शब्दावर 40,000 रुपये आर्थिक सहाय्य वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा किरणजी कारभारी साहेब यांनी पुरस्कृत केलेला तो संघ. प्रथम पारितोषिक स्वर्गीय मधुकर बेंडू घरत यांच्या स्मरणार्थ सौजन्य मीना दत्तात्रय पाटील यांच्याकडून. द्वितीय पारितोषिक स्वर्गीय मधुकर बेंडू घरत यांच्या स्मरणार्थ सौजन्य महेश मधुकर घरत यांच्याकडून. तृतीय पारितोषिक गार्गी योगेश घरत यांच्याकडून. कुमारी गार्गी योगेश घरत यांच्याकडून. चतुर्थ पारितोषिक श्री दीपेश देवराम पाटील यांच्याकडून. स्वर्ण एंटरप्राइजेस मांडे. या संपूर्ण सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. थोडस व्ही शेप मध्ये राहतील. समोरून कॅमेरात छान दिसेल. थोडस व्ही शेप अर्ध चंद्र करा त्यामुळे स्पष्ट संपूर्ण दिसतील खेळाडू आणि आमचे मान्यवर. ही ट्रॉफी आपल्याला सध्या पाहायला मिळते. स्वर्गीय मधुकर बेंडू घरत यांच्या स्मरणार्थ सौजन्य मीना दत्तात्रय पाटील यांच्याकडून आपण पाहू शकतायत. त्या सुद्धा उपस्थित झालेल्या आहेत. हे संपूर्ण आमचे मान्यवर मंडळी. सध्या एन्जॉय करत असताना आमचे लाडके प्रेक्षक राजे. सर्वांना विनंती करेन आपापल्या जागी आपण उभं राहायचंय. कॅप आणि गॉगलचा जो वापर केला असेल तो मात्र तुम्ही रिमूव्ह करा. आपण भारताचं राष्ट्रगीत घेऊन टॉस त्यानंतर या स्पर्धेला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. जे बसलेले आहेत काही प्रेक्षक वर्ग डोंगरावरती त्यांना प्लीज हंबल रिक्वेस्ट असेल की प्लीज आपण उभं राहायचंय. फक्त तुमचे 52 सेकंद द्या. आतापर्यंत तुम्ही खूप चांगली साथ दिले त्यामुळे प्रत्येक प्रेक्षक वर्ग हा क्षणचित्रित फितीत करताना आपल्याला पाहायला मिळतील. हे दीप 16 यांच्या माध्यमातून. जे समोर बसलेले आहेत 2 प्रेक्षक वर्ग त्यांना विनंती करेन आपण जरा मेसेज पोचवा त्यांच्यापर्यंत. चला आपण भारताचं राष्ट्रगीत गाणार आहोत घेणार आहोत. एक साथ विश्राम. एक साथ सावधान. भारताचं राष्ट्रगीत सुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा. जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे.
माता की वंदे. एक साथ विश्राम. सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. सर्व मान्यवर मंडळींचं मी दत्तात्रय पाटील साहेब या स्पर्धेची आन मान शान मान सन्मान विनंती करेन. दत्तात्रय पाटील साहेब समोर या. आपल्या शुभ हस्ते टॉस त्या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून टॉस टाइम. शुभमजी घरत कॉइन त्या ठिकाणी घेऊन जातील. सध्या आपण पाहतायत हेड अँड टेल. संपूर्ण ही मंडळी आपण पाहू शकतात. राहुलजी जाधव, शशिकांतजी गरज साहेब, ग्रामपंचायत सदस्य, या स्पर्धेचे आयोजक परशुरामजी गरत, कैलासजी गरत, महेशजी गरत, जगदीशजी पाटील, निरंजन पाटील, पद्माकर गरत, दत्तात्रय पाटील, अक्षयजी पाटील. मंगलमूर्ती विराटन टीम थोडंसं लाईनअप मध्ये राहायचं कारण ड्रोन कॅमेऱ्यात आपण व्यवस्थित फितीत होता पाहायला मिळतील. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून किनी साहेब, गणपतजी पाटील साहेब, बंडूजी म्हात्रे साहेब. कॉइन स्पिन होतोय बरोबर या फायनल मॅचचा टॉस. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्या ठिकाणी कॉइन स्पिन केला गेलाय 5:25 आणि कोणत्या टीमने टॉस जिंकलाय तर या वेळेला आपण पाहतायत त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा. सर्व मान्यवरांना विनंती करेन आपण ओळख परेड करून मात्र आपण लगेच मार्गस्थ व्हायचंय त्यांच्या व्यासपीठावर. सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण शुभेच्छा द्या प्रत्येक खेळाडूला आणि त्यानंतर आपण मार्गस्थ व्हायचंय या व्यासपीठावर. अक्षयजी पाटील हे मात्र सांगतील की शुभेच्छा द्या. सर्व मान्यवर मंडळींना मी विनंती करेन शुभेच्छा देऊन मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून दोन्ही टीम्सला आपण शुभेच्छांचा वर्षाव करायचा आहे. अगदी सुंदर शशिकांतजी गरज साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. गणपतजी पाटील साहेब, संपूर्ण ही मंडळी या स्पर्धेच्या माध्यमातून अविनजी किनी साहेब, राहुलजी जाधव साहेब, त्यानंतर परशुरामजी गरज साहेब, रोहिदाजी भगत साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्या चेअर अप करण्यासाठी. आणि या आमच्या नारी शक्ती, संस्कार देणारी आई, धैर्य देणारी बहीण आणि पाठबळ देणारी सहचारिणी या आमच्या रणरागिणी नारी शक्तीला सलाम आहे. अगदी चाफेवाडी चषक 2026चा हा शानदार सोहळा सध्या आपण अनुभवतायत. ही ट्रॉफी कोणाच्या नावावर जाईल याकडे लक्ष असणार आहे. अगदी चांगलं क्रिकेट आणि अतिशय देदीप्यमान हा टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा सध्या आपण अनुभवतायत. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष सुस्वागतम, सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. या ट्रॉफीसाठी 1 वर्ष वाट पाहावी लागते. अर्थातच 365 दिवस, 52 आठवडे, 8,760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद म्हणजेच 1 वर्ष पूर्ण होता आणि आपल्याला थांग पत्ता सुद्धा लागत नाही. त्यामुळे या ट्रॉफीचं किती महत्व आहे हे आपण सध्या जाणत आहोत. आणि संघर्षाची ही लढाई आय थिंक सो यावेळेला टॉस जिंकून प्रथमतः हा बॅटिंग स्वीकारले आणि त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा टीम प्रथम बॅटिंग करताना पाहायला मिळेल आणि त्रिश 11 मंगलमूर्ती विराथन टीम विनोदजी पाटील साहेब यांचा संघ पाहायला मिळेल तो फिल्डिंग करताना. सध्या विनोदजी पाटील साहेब सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. शशिकांत भोईर आणि अल्पेश दादा भोईर यांच्या समवेत ही त्रिमूर्ती आपण पाहतायत. रोहिदासजी भगत साहेब सध्या समाजसेवक आणि समाजसेवेचा वसा. वेलकम, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. दत्तात्रय पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते 5:25 बरोबर कॉइन स्पिन झाला. जगदीशजी पाटील साहेब, निरंजनजी पाटील साहेब, अक्षयजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून या मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेले आमचे तमाम क्रिकेट प्रेमी या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. एक क्रिकेटवरचं अतूट प्रेम आणि व्यंकटेश धुमाळे सध्या आपण पाहत आहेत या ऑन स्क्रीन मुंब्रावरून आणि इथून त्यांचा प्रवास लगेच विरारच्या मैदानात पाहायला मिळेल. चावी कोणाची जर हरवली असेल तर ती ओळख पटवून आपण कलेक्ट करायची आहे. ऍक्टिव्हाची चावी कोणाची हरवली असेल तर ओळख करून आपण लगेच ती घेऊन जा. बुजुर्ग माणसं सुद्धा या मॅचला एन्जॉय करत असताना पाहायला मिळत आहेत. जे ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित नागरिक, संपूर्ण ही मात्र मंडळी काही विठ्ठलवाडीवरून आले ती या स्पर्धेचा आनंद घेत असताना
या संपूर्ण आमच्या लाडक्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. संतोषजी जंगम या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा वेलकम असेल. सध्या नवज्योतजी किनी या मॅचचा आनंद घेतात आपल्या चिमुरडी बरोबर. गोड कन्या सध्या आपण पाहतायत त्या स्पर्धेच्या माध्यमातून हितेश किनी त्या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बिग फॅन आहेत आणि त्याचप्रमाणे आपण पाहू शकताय ते या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेले संपूर्ण आमचे लाडके प्रेक्षक वर्ग. सामन्याला सुरुवात होते. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ होतील. या आमच्या रणरागिनी अक्षय पाटील आणि प्रणय पाटील यांच्या बहीण सध्या व्यासपीठावर आहेत, त्यांच्या मातोश्री. त्यानंतर आपण पाहतायत संपूर्ण लक्ष्मी आत्या या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा वेलकम असेल. अक्षय पाटील यांच्या मातोश्री, काकी, मामी, मावशी, सरिता मामी या ठिकाणी उपस्थित आहेत. अक्षता मॅडम या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. संजाली पाटील आणि नमिता पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्हीही एका साईडला निरंजन पाटील आणि कल्पित पाटील यांच्या धर्मपत्नी. मनाली घरत मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. महेश घरत यांच्या पत्नी या ठिकाणी उपस्थित झालेत. रश्मी, पियुषा, आर्या मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून लक्ष धन्यवाद आणि सहर्ष स्वागतम. सामन्याला सुरुवात होईल, काउंटडाऊन सुरू होईल आणि त्यानंतर मॅचला मेगा फायनलला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. सध्या मात्र गोलंदाजी मार्कवर रितेश किनीला आपण पाहतायत. महेंद्र भोईर साहेबांचा खूप खूप मनपूर्वक धन्यवाद आहे. टीम मॅनेजमेंट एक्सपर्ट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. तर या वेळेला आपण सुरुवात करणार आहोत ग्रँड फिनालेला. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. लेट्स प्ले. जोरदार टाळ्या होऊ द्या. पहिला बॉल डिलिव्हर्ड होत असताना ग्रँड फिनाले. पहिल्याच बॉलवर दमकन दाखवणारा फटका. 9+4 मिळतील 5. आदरणीय सन्माननीय दिलीपजी किनी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, मच्छीमार संघटनेचे. यावेळेला उपस्थित होत असताना त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आपलं सहर्ष स्वागतम. यस, पंचांनी मात्र थर्ड अंपायर रेफर केला. अंपायर्स कॉल. गोलंदाजी करणाऱ्या टीमने रितेश किनीने सांगितलंय मला हे मात्र डिसिजन मान्य नाहीये, मला चेक करायचं आहे. रिव्ह्यू घेतला गेलाय आणि इथून रिव्हर्स स्वीप ब्रह्मास्त्र अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केलाय मिस्टर आयुषने. आणि सध्या तरी आपण पाहतायत डबल एचा ब्रँड. इट्स अ नो बॉल. रिव्ह्यू लॉस्ट. जो रिव्ह्यू पहिल्याच बॉलला लॉस्ट झालाय. आता इथून फक्त अंपायर कॉल फिल्डिंग करणाऱ्या टीमला मिळेल आणि नो बॉलचा इशारा प्लस फ्री हिटचा सिग्नल मिळालाय. संघाची धावसंख्या पहिला बॉल न टाकताना 5 रन्स मिळालेत. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. बॉल निघून जाईल सेफ झोन मध्ये. फ्री हिटचा बॉल होता. नयन किनी पुढे सरसावेल. 2 रन्स मिळतील. या 2 रन्सने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7 वर जाऊन पोहोचले गेले. 7 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. हे दीप 16 सध्या मात्र कॅप्चर करतायत या संपूर्ण श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडीच्या यंगस्टर्सला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते पाठीमागे. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर कोणती धाव येत नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 2 आणि 2 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 7च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेले. प्रथम बॅटिंग करत असताना त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा किरण कारभारी साहेब यांचा पुरस्कृत केलेला संघ. तर एका साईडला विनोद जी पाटील साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ त्रिश 11 मंगलमूर्ती विराथन. यावेळेला ऑन साईडला फॉलिंग स्विफ्ट खेळलाय. काय फटका खेळलाय. दर्जेदार फटका पाहायला मिळतो आणि सरळ बॉल. आनंद बरबोज समाजसेवकांच्या कटआउट्सला सलामी देणारा खणखणीत सनसनाटी चाफेवाडी चषक चौकार. गुड शॉट. 4 रन. वाह, काय फटका खेळला होता. गुडघ्यावर बॅलन्स करत सरळ चेंडूला फेकून दिला. आनंद दादा यांच्या कटआउट्सला सलामी देणारा. ह्यावेळेला स्विच हिटचा फटका खेळण्याची तयारी दाखवली होती. फिल्डर पुढे सरसावतायत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर तुषार किनी पुढे सरसावले गेले होते. कोणती धाव येत नाही. या स्टार्ट चांगली झाले.
वेल बिगिनिंग हिज हाफ डन असं म्हटलं जातं. सुरुवात चांगली व्हायला हवी आणि ती सुरुवात आतापर्यंत सध्या आयुष आणि अजय भगतच्या माध्यमातून बॅटमधून धावांचा वेग. ऑन साईडला खूप चांगला फटका शफल झाले होते. बॉल बरोबर पायावर जाऊन आदळला होता. ऑन साईडला खेळण्याचा दृष्टिकोन, परंतु नयन किने एक वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 12 धावसंख्येवर. ज्याप्रमाणे नदीला झरण्याची गरज असते तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते आणि सुरुवात जर चांगली झाली तर मिडल ऑर्डरचे फलंदाज एन्जॉय करतात खेळपट्टीवर. 12-0 5 बॉलच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा. यावेळेला ऑन साईडला काय फटका खेळलाय अज्जूच्या बॅट मधून. ब्रँडेड स्ट्रोक पाहायला मिळतो. सरळ बॉल निघून जाईल षटकारासाठी. वाह, कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा हा टायमिंगच्या बरोबरीने षटकार. पहिल्या षटकात रितेश किनी सारख्या बबलूला या वेळेला खरपूस समाचार घेतला आणि खऱ्या अर्थानं खेळपट्टी या दोन्ही बॅटरच्या प्रेमात पडले. 18 धावा 18 नो लॉस. बाळू सिंगर जरी आपल्यात नाही आहेत परंतु हे गाणं लागल्यानंतर त्यांची भरपूर आठवण येत असताना पाहायला मिळते. म्हणून माणसानं एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून जगावं आणि माणसाचा स्वभाव हा पेड्यासारखा असायला हवा, जो राजवाड्यात सुद्धा तीच चव देतो आणि झोपडीत सुद्धा तीच चव देतो. त्यामुळे माणसाने माणुसकीचं नातं जपायला हवं. पहिल्याच षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा. प्रणय पाटील होम ग्राउंडवर चांगला खेळ करत असताना पाहायला मिळतोय, परंतु आता सातत्याचं दुसरं नाव दाखवेल का? यावेळेला क्लीन बोल्ड, सुपर डिलिव्हरी, इनक्रेडिबल दांडी गोल. फलंदाज मिस्टर आयुष बॅक टू द डगआउट. जो सेट फलंदाज होता त्याच फलंदाजाची दांडी गोल केली. बॅक टू द पॅव्हिलियन, फर्स्ट विकेट डाऊन. सातत्याचं दुसरं नाव प्रणय दत्तात्रय पाटील. सुपर बॉलिंग, फलंदाज बाद. उडवली दांडी अन केलाय पत्ता गुले. उडवली दांडी अन केलाय पत्ता गुले. सफळ शहरचा भेवाडीच्या शगाई लई पॉवरफुल. सफळ शहरचा भेवाडीच्या शगाई लई पॉवरफुल. नितीनजी मेहर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज लागले गेले. आदरणीय किसनजी किनी साहेब यांना विनंती करीन आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. प्लीज आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला त्यांनी केलंय. ऑन साईडला वाह, स्वप्नील भगतच्या बॅट मधून स्ट्रोक केलंय. वेलकम सिक्सर, व्हाट अ शॉट, क्लास टायमिंग, इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. चाफेवाडी चषक षटकार. जमली आज सारी पोर क्रिकेटच्या या ग्राउंडवर. क्रिकेटच्या या ग्राउंडवर, क्रिकेटच्या या ग्राउंडवर. कुठची चौकार आणि षटकार खेळाडू हायलाइट. काय जबरदस्त हा एंगल पहा. जो श्रोते पाहत असतील, घुटना टेक और ये स्वप्निल भगत का सिक्सर देख. एब्सोल्युटली फैंटास्टिक स्ट्रोक. सही खिलाड़ी वही होता है जो टाइमिंग के साथ बल्लेबाजी करता है. आणि या वेळेला आपण पाहिलं तर तेच केलं. 24 धावा 2 बॉलच्या समाप्तीनंतर. प्रणय पाटील हार न मानणाऱ्यांपैकी एक गोलंदाज आहे, परंतु प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज सुद्धा तेवढेच तगडे आहेत. यावेळेला बॅटची एज, परंतु फ्लाइंग स्लीपला ह्या वेळेला आपण पाहिलं तर थोडेसे दूर राहिले होते. जितू आले होते त्या ठिकाणी. काल जितू बर्थडे बॉय सुद्धा होते. या वेळेला आपण पाहिलं तर बॉल अँड बॅटचा कनेक्शन झालं होतं. पहा, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले. इथून बॉल स्किड झाला. जसं रबर बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहतो की हातामध्ये
भरपूर पावसाचं पाणी आल्यानंतर जसं मात्र हात ओलसर होतात आणि बॉल स्किट होतो तसं मात्र यावेळेला रितेश किनीच्या हातून घडलं. चांगला बॉल अतिशय सुंदर पद्धतीने पाहायला मिळतोय. म्हणून मी म्हटलं की प्रणय पाटील हार न मानणाऱ्यांपैकी एक गोलंदाज आहे आणि त्यामुळे कमबॅक करणं जाणतो. कमबॅक आणि बॅकअप या दोन गोष्टी करिअरमध्ये खूप महत्वाच्या असतात. 25 लॉस ऑफ 1 विकेट, 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय आणि संघाची धावसंख्या स्ट्रॉंग पोझिशन मध्ये. त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा किरण कारभारी पुरस्कृत 25 धावा. चांगला बॉल होता, पंचांकडे अपील केली, परंतु इथून जर आपण पाहिलं तर 25 ला 1 5 बॉलच्या समाप्तीनंतर वेदाक्षी किनी यांच्याकडून आपण पाहिलं तर जो प्रणय पाटील यांनी क्लीन बोल्ड केलं त्याबद्दल 200 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा झालंय. आणि एक्झॅक्टली आपण पाहिलं तर या वेळेला सुपर डिलिव्हरी, अप्रतिम चांगला फटका तर आहे, परंतु इथे फलंदाज फसतील का? यस, डेफिनेटली प्रणय पाटीलने सातत्याचं दुसरं नाव. काय बॉल डिलिव्हर केला होता, मॅग्निफिसंट बॉलिंग. आपल्या बोटांतील जादू दर्शवणारा हा बॉल पाहायला मिळाला. विलक्षण कामगिरी करताना 7 धावा षटकार आल्यानंतर, आणि दोन्हीही परम मित्र असून सुद्धा मात्र या वेळेला आता सरस ठरले ते प्रणय पाटील. मैत्री ही मैदानाच्या बाहेर, परंतु क्रिकेटच्या मैदानात नो एक्सक्यूज. फलंदाज बाद. आमची टॉप लेवलला चर्चा आहे, एसके बॉय चुकेगा नाही, एसके बॉय चुकेगा नाही, एसके बॉय चुकेगा नाही. आज ट्रेंडिंग यांचाच हो आलाय, नावाच आता फेमस आहे, नावाच आता फेमस आहे, नावाच आता फेमस आहे. अशी बातच न्याली बाय यांचा असतो एकच रूल, अशी बातच न्याली बाय यांचा असतो एकच रूल. दोन्ही टीमला मात्र 3 बॉल 3 षटकार जर आले तर 500 रुपयांचं कॅश प्राइज किरण जी कारभारी यांच्या माध्यमातून गोलंदाजी करणाऱ्या टीमला सुद्धा विकेट हॅट्रिक जर घेतली तर तुम्हाला 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. हे प्राइज नाहीये, ऊर्जा दिली जाते किरणजी कारभारी साहेब यांच्या माध्यमातून. 25 ला 2. यावेळेला ऑन साईडला चांगला स्ट्रोक खेळला होता, जजमेंट चुकला होता, परंतु शेवटच्या मोमेंटला काय झेल टिपलाय. अप्रतिम साहिल घरत, ग्रेट कॅच, मॅग्निफिसंट कॅच. तिसरा धक्का त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा टीमला. 25 लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 2.1 ओव्हर्स. पालघर जिल्हा सफाळ शहर, चापेवाडी आमचा इलाका, चापेवाडी आमचा इलाका, चापेवाडी आमचा इलाका. आमच्या चापेवाडी चषकाची बरोबरी कोणी करू नका, बरोबरी कोणी करू नका, बरोबरी. थँक्यू सर. लगातार 3 विकेट जर आले तर अल्पेश दादा भोईर खुशी 11चे पॅकर्स यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागलंय. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. आदरणीय सन्मान्य दिलीपजी किनी साहेब, मच्छीमार संघटना, मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. दिलीपजी किनी साहेब, आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष शब्द सुमनांनी स्वागत आहे. 25 ला 3 सध्या आपण पाहतायत. स्ट्रगल करताय, संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्याला येतो. कोणताही मूल जन्मतः मात्र तो कला कौशल्य घेऊन येत नाही, त्यासाठी अपार कष्ट करावे लागतात. पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो. आपण प्रयत्न करत राहा, यश ऑटोमॅटिकली मिळेल. आणि रितेश किनीने तेच सांगितलंय, पहिल्या षटकात मला 18 धावा आल्या तर काय झालं, मी सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. कारण एक सर्वोत्तम विजेता होण्यासाठी आय एम द बेस्ट, मी चांगला आहे, मी चांगला खेळाडू आहे, मी सर्वोत्तम खेळाडू आहे. हे जेव्हा माइंड मध्ये फिट करतील तेव्हा अनेक संकट मात्र तुमच्या वाटेला आल्यानंतर सुद्धा तुम्ही चांगली खेळी करू शकता, गोलंदाजी करू शकता. फॉलो केलं होतं या बॉलला ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर. रोहित आपण सध्या पाहतायत आणि आता बॅटरनी सांगितलंय आम्हाला हे डिसिजन मान्य नाहीये, तर या आपण रिव्ह्यू घेऊया. DRS या आपण चेक करणार आहोत. सध्या ओंकार वैती आणि रोहित अशी जोडी महेंद्र भोईर या ठिकाणी येत आहेत. व्हाईट बॉल आहे का चेक केलं जाईल. कालच्या दिवसात आपण पाहिलं श्रीलंका संघाच्या अगेन्स्ट अशाच प्रकारचा मात्र दूर होता बॉल आणि यस रिव्ह्यू लॉस्ट. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल डिलिव्हर केला होता, चांगला बॉल डिलिव्हर केलाय. पहिल्या षटकात 18 धावा आल्यानंतर मी विसरलोय मागील ओव्हर मध्ये काय झालं हे मला माहित नाहीये. दोन्ही टीमचा रिव्ह्यू लॉस झाले, संपलेत. यावेळेला ऑन साईडला
फटका छान आहे परंतु इथे डिस्टन्स क्लिअर होईल का? यस डेफिनेटली. सरळ बॉल आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी रोहितच्या बॅट मधून षटकार. नितीन मेहर यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज या षटकारासाठी. या षटकाराने या ऐकूया कॅन्डी डीजेला. वर्षाला संक्रांतीला चांदा रंगतोय मैदानाला. दर वर्षाला संक्रांतीला चांदा रंगतोय मैदानाला. सांगतोय मी कर कर, सार सांगतोय मी कर कर. आज सफाली शहराचा कडीचे जग मारला एक नंबर. आज सफाली शहराचा कडीचे. काय फटका खेळला होता रोहितच्या बॅट मधून. या वेळेला अप्रतिम चांगला खणखणी षटकार. 31 धावा झाले सध्या. फिल्डिंग मध्ये सेट करत असताना डेड बॉल पंच घोषित करतायत. 24 धावा खर्च केले रितेश किनी. पुन्हा एकदा नेव्हर गिव्ह अप. 7 धावा प्रणय पाटीलने सुपर बॉलिंग केली होती. लो फुलटॉस बॉल होता. पंचांकडे अपील जरूर केली होती. पंचांनी अपील फेटाळून लावली. ऑफ स्टंप मिसिंग होती. आणि इथून जर आपण पाहिलं तर 31-3 चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक. पहिल्या बॉलवर विकेट मिळाली. 2 बॉल लगातार डॉट. तिसऱ्या बॉलवर रोहितच्या बॅटमधून षटकार आणि चौथ्या बॉलवर आपण पाहिलं 5व्या बॉलवर डॉट बॉल. एकंदरीत 5 बॉलचा खेळ झालाय तिसऱ्या षटकातील. 31-3 खूपच बाहेर होता हा बॉल. परफेक्शन या वेळेला पंच जाणतायत आणि व्हाईट बॉलचा इशारा येत असताना या संध्याकाळच्या सत्रामध्ये एक्सरसाइजचा मोका मिळाला. कवायची गरज संध्याकाळच्या सत्रामध्ये. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 32. खूपच टर्न झाला होता हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. या वेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. यस डेफिनेटली व्हाईट लाईनच्या खूपच बाहेर असेल. कधी कधी प्रश्नचिन्ह निर्माण होतो की स्विच हिटचा फटका तुम्ही खेळतायत, ग्रीप बदलली जाते, परंतु व्हाईट लाईन जी असते सेकंड त्याच्या मात्र या वेळेला बाहेर गेल्यानंतर हा बॉल व्हाईटच्या स्वरूपात पाहायला मिळतो आणि तेच एक्झॅक्टली केलं. संघाची धावसंख्या 33-3. चांगला फटका या वेळेला सजवलाय परंतु ओ माय गॉड नशिबाची साथ या वेळेला मिळाली नाही. आणि इथून मात्र आपण पाहिलं तर एका क्षणाला काय घटना घडले असं दृश्य क्वचित आणि कदाचित आयुष्यात टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर पाहायला मिळतं. आता इथून जर आपण पाहिलं या वेळेला काय होईल याकडे लक्ष असणार आहे. अंपायर्स नितेश कदम सर, आपण या. महेंद्र भोईर सर, आपण जायचंय मैदानाच्या आतमध्ये कारण वेळेचा विलंब न करताना आपण तिन्ही पंच डिस्कस करून मात्र या वेळेला जो काही निर्णय आहे तो आपण या ठिकाणी देणार आहोत. कारण दोन्हीही टीम्सला त्याचं नुकसान नको आहे. कारण ही गोष्ट जाणून बुजून झालेली नाहीये. त्यामुळे मात्र आपण पाहतायत या गोष्टीकडे लक्ष देणं फार गरजेची गोष्ट आहे. योगेश गरज साहेब तृतीय क्रमांकाची ज्यांनी ही ट्रॉफी या स्पर्धेला सौजन्य केले. गार्गी योगेश गरत यांच्या माध्यमातून योगेश गरत वेलकम. आपण व्यासपीठावर विराजमान होऊन मॅचचा आनंद घ्यावा. सध्या आपल्याला डिस्कस केलं जातं ऍडजस्टमेंट काय आहे यावेळेला आपण पाहू शकता. यस डेड बॉल परफेक्ट. यावेळेला या निर्णयाला सहमत आहेत म्हणून त्यामुळे एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे या पंचांसाठी आणि आयोजकांसाठी. जरी आयोजकांचा संघ एका साईडला आपण पाहिलं तर खेळाडू खेळतोय परंतु तरी सुद्धा कोणत्याही संघाची बाजू न घेताना हा निर्णय चांगला घेतलाय. त्यामुळे हॅट्स ऑफ असेल या निर्णयाला. जितू वैती यांच्याकडून सुद्धा 200 रुपये प्रत्येक षटकारासाठी. नितीन वैती यांच्याकडून सुद्धा, नितीन मेहर यांच्याकडून सुद्धा प्राइज वर प्राइज. 3 षटकार किरणजी कारभारी साहेब आणि विकेट हॅट्रिक साठी सुद्धा 500 रुपयांचं कॅश प्राइज. पुन्हा एकदा बॉल तयार. या वेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. चांगला फटका तर आहे परंतु प्रांजलला निवडलंय. चांगला झेल टिपलाय फलंदाज. या वेळेला बॅक टू द डगआउट. रोहितच्या खेळीला पूर्ण विराम. 33-4 3 षटकांच्या समाप्ती अखेर.
रिप्ले पहा ज्या पद्धतीने मात्र बॉल जी टाकण्याची कला आहे, डिलिव्हर्ड पॉइंट ज्याला म्हटलं जातं, तिथून जो बॉल डिलिव्हर्ड झाला आणि त्यानंतर प्रांजल पाटीलच्या हातामध्ये अफलातून हा झेल पाहायला मिळतोय. ग्रेट कॅच. परफेक्शन कसं असावं. संघाची धावसंख्या तुषार सध्या 33 झाले 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 33 ला 3 होते, तिथून 4. 33 चा आकडा, 333 चा आकडा फार मायने राखतो. गणपती पाटील बर्थडे मॅन. अगदी थोड्याच वेळात आपण त्यांचं केक कटिंग करून सेलिब्रेशन करणार आहोत. नाना या नावाने जास्तीत जास्त ज्यांना प्रेम मिळालं, माजी सलामीवीर क्रिकेटपट्टू म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. आज निरंजन पाटील आणि कल्पित पाटील हे सुद्धा खुश असतील. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला ओमकारच्या बॅटमधून एक रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटतील का प्रांजल. काय फिल्डिंगचा दर्जा प्रांजल पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतो. त्यांचे पिताश्री सुद्धा क्रिकेटसाठी नेहमीच योगदान देतात, अनंत पाटील, आणि स्वतः एक पॅकर्स म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं प्रांजल 11 या नावाने. सध्या आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या या 1च्या मदतीने जाऊन पोहोचते 34 या धावसंख्येवर. 34 ला 4. संघर्ष सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध. बॅक टू द बॉलर जरूर खेळला गेलाय. एक रन मिळेल. नयन किनी चांगली फिटनेस आणि चांगला यावेळेला फिल्डिंगचा दर्जा काय असतो, स्टँडर्ड काय असतं क्रिकेटमध्ये. ग्राउंड फिल्डिंग तुमची चांगली व्हायला हवी क्रिकेटच्या खेळामध्ये. फक्त बॅट, ब्रँडेड शूज, टी शर्ट, कॅप, गॉगल परिधान केलं म्हणून तुम्ही क्रिकेटर बनत नाही. त्यासाठी तुम्हाला डेडिकेशन द्यावं लागतं. क्रिकेटचं खरं प्रामाणिक खेळ करावा लागतो. 35 ला 4. त्यासाठी प्रॅक्टिस महत्वाची असते. उंच बॉल गेलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर स्वतः या वेळेला विकेट कीपर येत आहेत. रितेश किनी, बबलू, टाळ्यांचा कडकडाट करणारा हा झेल. फलंदाज बाद. 5वा धक्का. 35 लॉस ऑफ 5 विकेट आफ्टर 3.3 ओव्हर्स. त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाड. नाहीतर सारी जिंकी पान तापेवडीची आहे ओ शान. एकापेक्षा एकही बाजी. थँक्यू. चांगला बॉल होता. ह्या वेळेला आपण पाहिला तर सरळ बॉल निघून जातोय. इथून जर आपण पाहिलं तर हा बॉल बरोबर उंचीवर होता आणि त्यानंतर रितेश किनीने चांगला झेल जजमेंटने टिपला. अप्रतिम. ग्रेट कॅच बाय बबलू. संघाची धावसंख्या 35. 35 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रणय पाटील एक सातत्याचं दुसरं नाव. विकेटची खऱ्या अर्थानं आता मॅन्युफॅक्चरिंग मशीन बनले गेले. फुल टॉस बॉल होता. पायावर बॉल जाऊन आदळला. पंचांकडे दाद जरूर मागितली परंतु यष्टी उद्ध्वस्त केले. लेग स्टंप उद्ध्वस्त करत असताना प्रणय पाटील अतिशय चांगला तिखट मारा पाहायला मिळतो. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर. म्हणतात ना, आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर संघामध्ये कायम ठेवावा लागतो. आणि तो आत्मविश्वास नावाचा वजीर कोण तर 311 मंगलमूर्ती विराथन टीमचा प्रणय पाटील. मॅग्निफिसंट बॉलिंग. अतिशय चांगला बॉल होता जो डिलिव्हर्ड केला. फुल टॉस बॉल मिस झाले आणि उमेश यावेळेला आपण पाहतायत ओ माय गॉड त्यांच्या मुखातून निघालं. आता सध्या प्रणय पाटील हॅट्रिकवर आहेत. 35 ला 6. नाजूक स्थितीमध्ये संघ. त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा हा संघ पाहायला मिळतोय. मंगलमूर्ती विराथन शिवनेरी चषकाचे आयोजक म्हणून ज्यांची ओळख अनिलजी किनी साहेब आणि संपूर्ण ही टीम जी आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. विनायक किनी असतील आणि ती स्पर्धा येते ते आपण पाहू शकणार आहोत. 21 मार्च ते 28 मार्च या कालावधीमध्ये ती स्पर्धा लाख मोलाची पाहायला मिळेल डे अँड नाईट. आणि सध्या आपण पाहिलं तर हे प्राइज पाहायला मिळतं. एकदा जोरदार टाळ्या उद्या या चिमुरडीसाठी. अतिशय वेदाक्षी किनी यावेळेला भाची जाते मामाला यावेळेला बक्षीस देण्यासाठी. याला म्हणतात खऱ्या अर्थानं माणूस म्हणतो की पैसा आल्यानंतर मी काहीतरी करेन परंतु पैसा म्हणतो तू काहीतरी कर मग मी तुझ्या जवळ येईन. ही भवितव्य आहे. नक्कीच ॲथलेटिक ऑलिम्पिक मध्ये भाग घेईल यात मात्र शंका नाहीये. 35 ला 6. एक निरागस जीवन. बालपण हे बालपण असतं. बालपण गेल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी आठवतात. या वेळेला फार वेगाने आले. स्मार्ट सिंगल घेण्याच्या नादामध्ये अंगलट ही विकेट
आले की काय येणारी वेळ दर्शवेल. सध्या तरी आपण पाहतायत डिसिजन पेंडिंग आहे. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून अतिशय सुंदर क्लॅरिटी, झाडाची सावली आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ मध्ये जसं वानखेडे स्टेडियमवर गेल्यानंतर तो फील येतो. आणि इथून जर आपण पाहिलं तर शेवटच्या मोमेंटला प्रणय पाटील कलेक्शन लेट झालं आणि इथे ग्राउंड बॅट ग्राउंडिंग झाली आणि इथे नॉट आउट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. सध्या आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी होत असताना 36ला 6 मोठे फटके मारून दिलेले नाही आहेत, परंतु या दोन खेळाडूंमध्ये कॅलिबर आहे. संघर्ष करावा लागतोय. सिंगल डबलला महत्व देत आहेत, पार्टनरशिप बिल्ड करतायत. महत्वपूर्ण फलंदाज बाद झाल्यानंतर दबाव वाढलाय, परंतु इथे अभि नाही तो कभी नाही. अप्रतिम चांगला बॉल होता. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण, फायफर घेण्याची संधी होती, परंतु इथून जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा ए टीमची 37ला 6 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. प्रणय पाटीलचं हे अनालिसिस पहा. 2 षटकं, 6 डॉट, 11 रन्स, 4 विकेट, 5.50चा इकॉनॉमी. आणि हा खऱ्या अर्थानं वंडर बॉय प्रणय पाटीलचा हा अनालिसिस आपल्याला पाहायला मिळतो. ग्रेट बॉलिंग. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. या संध्याकाळच्या सत्रामध्ये थंड गुलाबी हवा वाहत असताना छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण विराथन बुद्रुकच्या या मैदानात, ऐतिहासिक मैदानात सुरू असलेला खेळ सध्या आपण पाहत आहेत. फायनल मॅच ऑन साईटला प्रांजल पाटील पुढे सरसावेल. तत्पूर्वी सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि 2 रन्स इझिली डन केल्या जात आहेत. दुसऱ्या रन साठी पलटल्या. तिसऱ्या रन साठी सुद्धा मात्र या वेळेला हा ना करता करता 3 रन्स मिळतील सुमित कारभारीच्या पहिल्याच बॉलवर. आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 40 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये त्रिशिका 11 किरण कारभारी यांनी पुरस्कृत केलेला संघ गावदेवी वैतीपाडा हा संघ पाहायला मिळतोय. सध्या रोहिदाजी भगत साहेब सुद्धा चेअरअप करतायत या संघाला. बॅकबोन आहेत, लेजंड ऑफ क्रिकेट, 40+ क्रिकेट सुद्धा चांगला हातात आहेत. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. फॅन्सी शॉट सध्याच्या घडीला खूप फेम होताना आपल्याला पाहायला मिळतात. सिंगल डबलला काही फलंदाज विसरतात, त्यामुळे मात्र ऑल आउट संघ होताना पाहायला मिळतो. षटकार चौकार मारण्याच्या नादामध्ये रील्स बनण्याच्या प्रयत्नात असतात, परंतु षटकार चौकाराने ड्रिल्स बनतील, परंतु संघाला विजय कधी मिळेल. 40ला 6 डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. सुमित कारभारी चांगली गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावर भेदक मारे आणि तिखट मारे आतापर्यंत सध्या तरी केले गेलेत. 5 शॉट रनअप आणि त्यानंतरचा गोलंदाजीचा जे शैली पाहायला मिळते अफलातून. अचूक टप्प्यावर भेदक मारे. चांगला बॉल होता. खोलवर चेंडू, बुंद्यातला बॉल अगदी खोदून काढलाय असंच म्हणायला हरकत नाहीये. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 41. लॉस ऑफ 6 विकेट. 4 बॉल हाताळले गेलेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत सुमित कारभारी. पुन्हा एकदा बॉलर तयार. चांगला बॉल डिलिव्हर करत असताना पंचांकडे अपील केली, परंतु अमर भगत त्या ठिकाणी शुअर नाहीयेत. बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन होत नाहीये. चांगलं गोलंदाजीचं पृथक्करण होत असताना शोल्डरचा चांगला वापर करतो, रनअप कमी घेतो आणि त्यानंतर वेग भन्नाट पाहायला मिळतो. ही त्याची गोलंदाजीची शैली पाहायला मिळते. पुन्हा एकदा व्हाईट यॉर्कर, सुपर लाईन अँड लेंथ, आक्रमकता गोलंदाजीमध्ये दाखवली, धारदार गोलंदाजी. 5 षटकांचा खेळ अखेरीस फक्त या षटकामध्ये 4 धावा. कॉन्ट्रीब्युशन कसं करावं, प्रत्येकाने प्रत्येकाची भूमिका कशी निभावायची याचं प्रमुख उदाहरण यावेळेला सुमित कारभारी देत असताना. कोण म्हणतं की फलंदाजांमध्ये फक्त भागीदारी होते, मी तर म्हणेन की गोलंदाजीमध्ये सुद्धा भागीदारी होते. त्याचं या वेळेला ज्वलंत उदाहरण 11 मंगलमूर्ती विराथन टीमचे गोलंदाज. मॅग्निफिसंट बॉलिंग. 41ला 6. पहिल्या षटकात 18 धावा आल्यानंतर सुद्धा असं वाटलं की सामना मात्र खूप उंचीवर जाईल, धावा खूप मोठ्या प्रमाणात येतील, परंतु हे आहे क्रिकेट. कारण आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले ना तर खेळाडूंनो दुसऱ्याला कधीही तक्रार करू नका.
कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ऍक्टरलाच देतो. तो बेस्ट ऍक्टर बनण्याचा प्रयत्न केला आणि इथे जर आपण पाहिलं तर प्रत्येक गोलंदाजाने आपली भूमिका साकारली. हे सध्या आमचे मायबाप प्रेक्षक वर्ग आदरणीय सन्माननीय राजेंद्र गावित साहेब यांनी फोन करून स्पर्धेला शुभेच्छा दिल्या आहेत आणि आज त्यांना महत्त्वाच्या कामानिमित्त कलकत्ता येथे जावं लागल्यामुळे ते आज स्पर्धेला उपस्थित राहू शकले नाहीत. परंतु त्यांच्या शुभेच्छांचा आम्ही यावेळेला स्वीकार करतो. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं सुद्धा आपण करूया मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद. सध्या 41ला 6 5 षटकांच्या समाप्ती अखेर प्रथम बॅटिंग करत असताना त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा टीम. प्रांजल अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 4 रन्स. मॅग्निफिसंट टायमिंग 4 रन. थँक्यू. 45 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चांगला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला होता. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न बिटवीन द गॅप मध्ये बॉल फार वेगाने निघून चाललाय. ऍज अ स्विफ्ट ऍज अन एरो बाणासारखा वेगवान. 4 रन ट्रेस अ बुलेट शॉट चौकार. थँक्यू. संध्याकाळचं सत्र हे जे 2 चौकार आले ते महत्वपूर्ण पाहायला मिळतात. कारण क्लायमॅटिक कंडिशन जेव्हा संध्याकाळचं सत्र पाहायला मिळतं ना अशा वेळेला खूप मायने राखतात या धावा. इथून वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. जर हा फटका चांगला सजला असता तर याची रील्स बनली असती, नो डाऊट अबाउट इट. परंतु बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन झालं नाही. डॉट बॉल येत असताना काय प्रिव्हियस बॉल पहा. परंतु प्रांजलचं मी कौतुक करेन. या वेळेला स्कूप करण्याचा प्रयत्न आणि सरळ बॉल मात्र या वेळेला जातो विकेट किपरच्या हातामध्ये. आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर रेकॉर्ड झालाय. परंतु इथे शेवटच्या मॅच मध्ये तो रेकॉर्ड तुटला जाईल का याकडे लक्ष असेल. 5 मॅचेस झालेत आणि 5ही मॅच डिपेंड झालेल्या आहेत. त्यामुळे मात्र आपण पाहताय ते एक वेगळ्याच खेळपट्टीला रंगरूप धारण झालंय या चाफेवाडी चषक 2026च्या माध्यमातून. बॉलचा खेळ झालाय. 49 लॉस ऑफ 7 विकेट. त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा ए टीम सध्या बॅटिंग करत असताना त्याच्या अगेन्स्ट 11 मंगलमूर्ती विराथन. धन्यवाद अक्षयजी पाटील, प्रणयजी पाटील, दत्तात्रय पाटील साहेब अँड ऑल टीम जे तुम्ही सातत्याने मला समालोचन करण्याची संधी आपल्या स्पर्धेमध्ये देता त्याबद्दल आपलं आयुष्यात मी ऋणी आहे. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर बॅटला ब्रश करून गेला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. सुपर बॉलिंग. अतिशय कलात्मकतेची गोलंदाजी कशी असावी, आपल्या बोटांतील जादू कशी दर्शवायची. आणि प्रांजल पाटील अंडर 15 पासून ज्यांनी सुरुवात चांगली केली खेळण्यासाठी आणि त्यानंतर कारण जेव्हा एखादा क्रिकेटर घडतो त्या पाठीमागे त्यांच्या आई वडिलांचा सिंहाचा वाटा असतो आणि त्यामुळे त्या खडतर परिस्थितीवरून मात करून जात असताना त्या आई वडिलांचं तुम्ही सदैव ऋणी राहा. ज्या पहिल्या पायरीपासून आपण चढलेलो आहोत त्या पहिल्या पायरीला कधीच विसरू नका. कठीण काळामध्ये नेहमी स्वतःला सांगत राहा की मी अजून जिंकलो नाही, शर्यत अजून संपली नाही. आणि त्यामुळे मात्र या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. 49 लॉस ऑफ 8 विकेट. कारण आयुष्यात कितीही कठीण प्रसंग येतच राहतात. आयुष्यात कठीण काळामध्ये तुम्हाला कधी कधी झगडावं लागतं, संघर्ष करावा लागतो. चांगला बॉल प्रांजल पाटीलचा. सुपर लाईन अँड लेंथ. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॉलिंग. 6 षटक बरोबर एक्झॅक्टली झालेत. 49ला 8 आणि 50 धावांचं लक्ष यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं. तर या आपण केक कटिंग करून सेलिब्रेशन करणार आहोत. गणपतजी पाटील साहेब अर्थातच तुम्हा सर्वांचे लाडके नाना या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं आणि त्यांच्या माध्यमातून आपण या त्यांच्या शुभ हस्ते आपण केक कटिंग करूया.
अल्पेश दादा भोईर, थँक्यू व्हेरी मच. चला या आपण व्यासपीठावर. विनोदजी पाटील खुश असतील, शशिकांतजी भोईर साहेब खुश असतील, मंगलदाजी गरज साहेब यांनी सुद्धा मात्र जरूर आपण पाहतायत शुभेच्छा दिल्यात. एक चांगलं व्यक्तिमत्व आणि आमचे जवळचे मित्र. या आपण केक कटिंग करून सेलिब्रेशन करणार आहोत. सध्या आपण पाहिलं तर या नाना आपल्या शुभ हस्ते आपण केक कटिंग आणि कॅन्डी यांना विनंती करेन आपण सॉन्ग यावेळेला रेडी ठेवायचंय. या दत्तात्रय पाटील साहेब आपण सुद्धा जॉईंट व्हायचंय. बंडू म्हात्रे साहेब आणि संपूर्ण ही आयोजक मंडळी. तर गणपतजी पाटील साहेब यांना आपण देऊया हार्दिक हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं केक कटिंग करून सेलिब्रेशन करणार आहोत. तर या आपण गणपतजी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. हा दिवस आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ हीच आई जीवदानी चरणी प्रार्थना. बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए. तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू नाना, हैप्पी बर्थडे टू यू, नाना. हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए. तुम किए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू पुण्याच्या एकदा लक्ष लक्ष शुभेच्छा आहेत. तर धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांचं आयोजकांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. आणि त्यानंतर लगेच जाऊया आपण स्वीट व्हॉइस ऑफ वाकळण आदरणीय कुमार ओमकार शेट्टे ओमी यांचा आवाज आपण सध्या ऐकणार आहोत. ओमी. Thank you so much. सलामीची जोडी मैदानावरती झाली इंटर. आज जो आपल्याला एक चहा पुरस्कृत झाला होता अक्षदाताई राजेंद्र घरत आणि त्यांच्या सोबतीनं सरिताताई शशिकांत घरत दोघांचं अगदी आपण करूयात मनपूर्वक आभार. आणि गेले 5 दिवस सुरेंद्र खैरत यांच्या माध्यमातून संध्याकाळची चाय आपल्याला मिळाली. संध्याकाळची चाय कडक होती आणि मॅच देखील तितकीच कडक आपल्याला अपेक्षित आहे. पण मैदानावरती 50 रनचेस ते किती काळ थांबेल. बॉल तय्या बॉलिंग ट्रॅकवर फायनलचा पहिला बॉल सेकंड इनिंगचा आणि तो आला वाईट. इथे टप्पा चांगला चाललाय सरळ यष्टी रक्षकाच्या हातात. 50 रनचेस तिथे किती फाईट मैदानावरती करेल, किती संघर्ष करेल
त्याकडे लक्ष या ठिकाणी प्रत्येकाचं लागलंय. ही स्पर्धा अक्षरशः ज्यानं आपल्या डोक्यावरती घेतली आणि बॅटनं ज्यानं दणानून सोडली आहे ते नाव बॅटिंग ट्रॅक वरती तुम्हाला पाहायला मिळत आहे. रितेश केणी अर्थातच सफाळेचा स्टार बबलू बॅटिंग ट्रॅक वरती आलाय. शफल झाले, सन्मान देण्यास भाग पडलं. खूप चांगली फाईट करते टीम गावदेवी वैतीपाडा. डायरेक्ट हिट कहाणी खतम. फलंदाज बाद रन आउटच्या स्वरूपात तुषारची जातीय विकेट आणि धक्का लागलाय या ठिकाणी पहिला टीम मंगलमूर्ती विराथनला. थँक्यू डीजे. मॅच रंगात येईल का अगदी आता त्याचं उत्तर काही क्षणात या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. कारण आता समीकरण जर या मॅच मधलं आपण पाहिलं तर 1-1 बाधे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. फर्स्ट विकेट अगदी रनआउटच्या स्वरूपात आली आहे. कोणताही बॉल इकडे सामना न करता बॅकफुटला जाऊन स्लाइस करायचं होतं. पॉइंटच्या वरनं आला या ठिकाणी अजून एक वाईट बॉल. फटका हा देखील फसला. बॉल हवा होता डाऊन दी बॉल. फिल्डर प्रांजलला थोडं लवकर प्रमोट केलं होतं. त्याची आली विकेट आणि धक्का लागला मैदानावरती दुसरा. आणि काय बॉलिंग करतो मैदानावरती गोलंदाज विपुल. फर्स्ट विकेट त्याच्या खात्यात आणि टीमला मिळाले टोटल 2 कारण या आधी 1 रनआउटची विकेट आली होती. शेडगे दादांची श्रद्धा आई बरी हिच्या कृपेनं करतोय कॉमेंट्री तो लय भारी. प्रमोद शेडगे दादांची श्रद्धा आई बरी हिच्या कृपेनं करतोय कॉमेंट्री तो लय भारी. त्याची कीर्ती महाराष्ट्रभरी. थँक्यू डीजे. तर प्रमोददादा शेडगे यांच्या नावाचं गुणगान करणारं संगीत आपण ऐकत होतो. आदरणीय संतोषजी जंगम यांचा शुभ सन्मान या मंचावरती आपण करतोय. शशिकांत दादांच्या शुभ हस्ते हा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. नयन केणी बॅटिंग ट्रॅक वरती आला. 50चं रनचेस बॅटिंग ऑर्डर मध्ये थोडासा बदलाव आपल्याला पाहायला मिळतोय. आता दोन्ही बंधुराज बॅटिंग ट्रॅक वरती तुम्हाला पाहायला मिळतील. पहिला बॉल स्विच ट्राय केलं होतं. बॉल चालला इकडे डॉट. खूप चांगली सुरुवात करून दिली आहे टीम गावदेवी वैतीपाडा. असंघ मैदानावरती खेळतोय. रितेश केणी नयन केणी 2 बंधुराजांची जोडी आहे. दोन्ही सफाळ्याचे सुपर डुपर स्टार आहेत. एका बाजूला संयम तर दुसऱ्या बाजूला रॉकस्टार नयन केणी बॅटिंग ट्रॅक वर 2ला 2 बाद सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं. बॅटच्या समोर फटका वरती गेलाय. अंतर कापेल का नाही. मिड विकेटला टिपलाय झेल आणि धक्का दिलाय या ठिकाणी दुसरा अगदी गोलंदाज विपुलनं आणि 1 रनआउटची विकेट आहे. टोटल विकेट आलेत आतापर्यंत 3. सन शिमग्याचा आला हो शिमग्याचा आला. सन शिमग्याचा आला हो शिमग्याचा आला. रे चला हवली भोवती नाचा हो हवली भोवती नाचा. टीमची टोटल धाव फलकावरती जर का आपण पाहिली 2ला 3 बाद. थोडीशी शांत आणि थोडीशी धक्कादायक सुरुवात झाली आहे.
आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज खूप चांगली बॉलिंग करतोय विपुल भगत. मॅच बनवली आहे विपुलनं. आज की शाम जाएगी किसके नाम. चाफेवाडीकर अगदी खुश आहेत कारण त्यांच्या घरच्या प्लेयर्सला देखील खेळताना ते पाहतात. आधी प्रणयला विथ द बॉल मॅजिक करताना पाहिलं आणि आता प्रथमेश बंटी चांगली बॅटिंग. हवली भोवती नाचा चंदन कपिल सुताराने हो कपिल सुताराने लाने गो झांजुराचे हवलय झांजुराचे हवलबाई मिरी गो ये पैयाचा तुले रागो हवलय तुले रागो पुरी तुझे मेरी गो पैयाचा तुले रागो हवलय तुले रागो पुरी तुझे मेरी गो. डीजे टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाली आहे. षटक संपलं पहिलं, 6 विकेट्स गेले. आतापर्यंत जर पाहिलं या मॅच मध्ये 6 3 बाद, 6 लॉस ऑफ 3. 6 3 बाद हे चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. काय जबरदस्त स्पेल राहिलाय युवराज वैदी. आता बॉलिंग ट्रॅक वरती. मॅच 5 ओव्हर्स 8 डॉट टाकलेत 25, विकेट काढलेत 9, बस्ट 11ला 4, 3 वेळा 2 विकेट, इकॉनॉमी 8.38 आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली बॉलिंग करताना आतापर्यंत तुम्ही पाहिलंय. युवराज वैदी तयार बॉलिंग ट्रॅक वर. ओव्हर द विकेट. सॉफ्ट हँड टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. ना कोई मुसीबत है ना कोई इम्तहा, तो क्या मजा है जिना में. अरे तूफा भी रुक जाएगा जब आग लगी हो सीने में. पसीने के साई से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते. जो करता मेहनत दर मेहनत उनके सपने जिंदगी में कभी अधूरे नहीं होते. Who will win the match? I don't know. I don't have any answers. But I say very surely this match is very high voltage. चांगली होईल मॅच. हा फुल टॉस होता. स्लोवर 1 बीट झाला बॅट्समन. या व्यासपीठावरती आदरणीय संतोषजी जंगम साहेबांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. पद्माकर काकांच्या शुभ हस्त हा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. आणि या ठिकाणी चेक करूयात आपण एक्झॅक्टली हाईट फॅक्टर काय होतं. 7 3 बाद सध्या चित्र आपल्या समोर आहे. युवराज वैद्याला बॉलिंग ट्रॅक वर संतोषजी जंगम यांचा सन्मान होताना त्या ठिकाणी व्यासपीठावरती आपण पाहिला. क्रिकेटवरती प्रेम करणाऱ्या व्यक्तिमत्वांपैकी हे देखील एक आहे. या स्पर्धेच्या ऑल व्हिडिओग्राफीज देखील तुम्हाला हायदीप सिनेमॅटिकच्या माध्यमातून पाहायला मिळतील. मला आजही आठवतं पहिल्यांदा ज्यावेळी लास्ट इयर शिवनेरी चषकामध्ये भेटलो तेव्हा म्हणालो दीपला की खूप टॅलेंट आहे डीपमध्ये. येत्या काळामध्ये हे नाव खूप पुढे जाईल आणि आज लाखाच्या घरात खरं तर दीपला व्ह्यूज येतात, लाईक्स येतात. येत्या काळामध्ये अपॉइंटमेंट घ्यावा लागतील. इतकं बिझी होईल शेड्यूल. एखादं छोटंसं ऑफिसांना दीपला आणि कॅनॉन गिरीशला खोलावं लागेल भावा पुढील काळामध्ये. या टीममध्ये शंका नाही आहे. आणि काळ्या दगडावरची दीप पांढरी रेग्या. फेअर बॉल डीप होता बॉल. सो बेस्ट ऑफ लक. अगर कुछ हो जाता आने वाले कल में तो 20% मेरा हिस्सा बनता है. दीप वो भी बात ध्यान में रखो. ऑन साइडला बॉल चालला डीप मध्ये मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल आणि आपण आवर्जून दीप आणि कॅनॉन गिरीश या नावाबद्दल चर्चा का करतो. ड्रोन व्ह्यूज असतील, ग्राउंड अगदी कव्हर करताना हायलाइट्स असतील, टुर्नामेंटच्या ओपनिंग सेरेमनीच्या रील्स असतील आणि सातत्यानं प्रत्येक कामामध्ये ही सगळी टीम यांना स्वतःला झुकून देत असते. आणि ज्यावेळी ना दीप तुम्ही पैशाची अपेक्षा न करता ज्यावेळी आपली आवड आणि छंद जोपासताना त्यावेळी हे क्षेत्र ऑटोमॅटिक तुम्हाला मोठं बनवतं, खूप सारं प्रेम देतं. आणि सध्याच्या घडीला दीप आणि गिरीश सफायातले सेलिब्रिटीज एडिटर आहेत ज्या आवर्जून प्रत्येक टुर्नामेंटच्या फायनलला ओपनिंग सेरेमनीला तुम्हाला पाहायला मिळतं. सो कीप ग्रोईंग अप अँड कीप शायनिंग अप ब्रदर्स. अंपाचा इशारा बाईट्स. एक सिंगल ॲडोल. धावफलक 1 ने पुढे जातात. 10 ऑन दी बोर्ड. 10 धावा धावफलकावर. 50 रन चेस. मॅच खूप चांगली सुरू आहे. बॅटिंग ट्रॅक वरती रितेश केनी सध्या शांत. मागच्या 4 बॉलचा सामना करत 1 रन आली आहे. मग या जंगलाचा तो राजा किती काळ तो शांत बसेल. बॅट अँड पार्ट मधून ऑन साइडला फ्लिक केला. रनचेस जास्त मोठं नाही आहे त्यामुळे त्याला माहिती आहे विकेट वरती थांबणं आता गरजेचं आहे. नयनची विकेट गेली आहे. तुषार लवकर बाद झाला. एकाही बॉलचा सामना न करता प्रंजल देखील शून्यावरती बाद झालाय. आणि 11ला 3 बाद, 2 षटक पूर्णपणे गावदेवी वैतीपाडा स्वतःच्या घरच्या मैदानावरती टीम मंगलमूर्ती विराथनला सांगतीये इलाका तुम्हारा धमाके लिए हम भी तैयार आहे. मजाल मॅचला 25 बॉल 39 धावेची गरज.
अर्ध्या विकेट वरती टाकला. प्रथमेश साठी एक सिंगल जरूर मिळणार आहे. सेकंडचा कॉल ओ मिसफील्ड. त्याचं रूपांतर एका धावेमध्ये झालंय. कारण माहिती आहे बचेंगे तो और लढेंगे, सिर सलामत तो पगडी 50. षटक संपली आहेत मैदानावरती. 2 धावा झाले. रनअप बॉल 12, विकेट्स गेलेले 3. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 38 ची गरज आहे. बॅटिंग कार्ड वरती जर तुम्ही पाहिलं सध्या रितेश बॅटिंग करतोय, प्रथमेश करतोय, अजूनही प्रणय सारख्या एक चांगल्या बॅट्समनचं येणं मैदानावरती बाकी आहे. मागच्या मॅच मध्ये ज्यानं एक धमाकेदार सिक्सरनं डावाचा शेवट गोड केला, अजूनही त्या फलंदाजाचं सुमितचं येणं बाकी आहे. त्यामुळे चांगला बॅट्समन आहे टीम मंगलमूर्ती विराथनकडे. तर गावदेवी वैतीपाडा आपल्या स्ट्रायकर्स बॉलर्सला कंटिन्यू करणार की एक नवा विकल्प आणला जाईल. सौभाग्यवती तनुजा खेरत उपसरपंच माकणे ग्रामपंचायत त्यांच्या वतीनं तब्बल या स्पर्धेसाठी आलं 5,000 रुपयाचं आर्थिक डोनेशन. एकदा जोरदार टाळा होऊ द्या चाफेवाडी चषकासाठी. खूप मोठं सहकार्य या सर्वांच्या माध्यमातून येतं. त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक आभार. सगळ्यांचे विशेष आभार व्यक्त करूया. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीवरती आपण आहात. मेगा फायनलची मॅच रंगतीये. एका बाजूला वैतीपाडा, दुसऱ्या बाजूला मंगलमूर्ती विराथन. क्लोज टू क्लोज चालला हा सामना. बॅटच्या समोर मैदानाच्या बाहेर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, स्टँड ऑन डिलिव्हर. चाललाय बॉल सरळ लॉंग ऑन सीमा पार. आलाय षटकार. तिकडे बँजो पार्टी एका बाजूला धमाके करते, इकडे आपल्याला पाहायला मिळतो डीजे कॅन्डी. हाफ ट्रॅकर हा पण चाललाय. बँजो पार्टी एकदा आवाज जोरात झाला पाहिजे, नाहीतर 150 रुपये के ऊपर कुछ भी नहीं मिलेगा. जसं की बँजो पार्टी तुम्हाला पाहायला मिळते. भावा अजून जोरात. व्हाईट टी शर्ट वाला कोण आहे? गालातले फुगे बाहेर येतील. चला या सगळ्यांसाठी पण एकदा टाळा उद्या. त्यांना पण अभिमान आहे आपल्या मंगलमूर्ती विराथन टीमचा, म्हणून ते सगळेजण आपल्या टीमच्या प्रेमाखातर या ठिकाणी आलेत. त्यांचं देखील करूया विशेष कौतुक. लगातार 2 मारले, तिसरा मारायचा होता इकडे प्रथमेशला. 6 मध्ये अगदी आपण पाहिलं 19 वरती तो आता वैयक्तिक बॅटिंग करतोय. 1 चौकार 2 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. या दरम्यान शुभगमन झालाय. या स्पर्धेसाठी पिण्याचं पाणी ग्राउंड साठी जितकं पाणी आपल्याला हवं असतं तितकं ज्यांच्या माध्यमातून येतं. आदरणीय राजेंद्र दादा खरत साहेबांचं आगमन झालं या व्यासपीठावर. आपलं स्वागत बंटीनं षटकारानं केलंय. समोर मारलाय, जसा आला तसा पाठवलाय षटकाराचा ब्रँड. आणि बंटीची बॅट फक्त आता इतकं सांगतीये, यू जमी पर बैठकर क्यों आसमां देखता है, अरे पंखों को खोल, जमाना सिर्फ तेरी लंबी उडान देखता है. खतरनाक शो सुरू आहे या ओव्हर मध्ये. आता सामन्याचं चित्र पूर्णपणे बदललंय. रन बॉल 20 चेंडू आणि 20 धावेची आता या ठिकाणी गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण विराथन बुद्रुकचं आणि तिकडे रंगली आहे श्रीकृष्ण मंडल अर्थातच एसके बॉईज ऑर्गनाइज बाय चाफेवाडी ट्रॉफी. तुमच्या समोर अंतिम क्षण, अंतिम वेळ याच्यासाठी केला अट्टहास. हा क्षण गोड व्हावा आणि याची ध्येयाची डोळा चाफेवाडी चषकाचा हा भव्य दिव्य मेगा फायनलचा सोहळा तुमच्या समोर. मागचा व्हाईट बॉल म्हणजे सामना आला लेस दॅन रन बॉल. 20 चेंडू 19 धावेची गरज आहे. अफाट मेहनतीतनं उभं राहतं चाफेवाडी नावाचं ब्रँड आणि त्या ब्रँडच्या स्वप्नातनं तयार होतं शून्यातनं तयार झालेलं साम्राज्य, त्याचं नाव चाफेवाडी चषक. आणि आयोजकांची मेहनत, एक युवकानं एक खरं तर परिवारानं घेतलेली मेहनत आणि सगळं त्यातून उभं राहतं 6 दिवसाचं भव्य दिव्य लाखा मोलाचं आयोजन. आणि श्रीकृष्ण मंडल चाफेवाडी यांच्यासाठी फक्त ही स्पर्धा नाही तर एक सण आणि उत्सव असतो. आणि मेहनत जर सफाळेकर आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या जरूर झाला पाहिजे श्रीकृष्ण मंडल चाफेवाडीसाठी. कारण तब्बल 6 दिवस क्रिकेटची मेजवानी कुठे आहे तर त्याचं नाव आहे चाफेवाडी ट्रॉफी. ऑन साइडला हा फटका फर्स्टला, मिड विकेटला स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. इन फ्रंट ऑफ दी सेंटर तिकडे सेट होता फिल्डर, ट्रॅप सेट होता तिकडे आली विकेट. अजूनही मॅच ऑन आहे. 18 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी करायच्या धावा या ठिकाणी 19. कम ऑन डीजे.
बाजूराचे होऊन बाई गोरी गो कैयाचा झुले रगो हल्ला झुले रगो और तुझे मेरे गो कैयाचा झुले रगो हल्ला झुले रगो और तुझे मेरे गो थँक्यू डीजे राहुल जाधव माजी उपसरपंच त्यांच्या वतीने तब्बल 1555 रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी आलंय. बॅटिंग ट्रॅक वरती कोण? प्रणय. काय झालं बाबा? 31 ला 4, 31 ला 4 सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं. 31 ला 4 बाद. समीकरण मैदानावरती उरल्या येणारे 18 बॉल, धावा करायच्यात 19. छत्रपती क्रीडा नगरीवरती आपण आहात. देखो मुलुक मराठों का या शेर शिवाजी डोला था, मुगलों की ताकत को जिसने तलवारों पे तोला था, हर पर्वत पर आग जली थी, हर पत्थर एक शोला था, अरे हर हर महादेव की बोली बच्चा बच्चा बोला था. शेर शिवाजी ने रखी थी शान हमारे इस मिट्टी की, इस मिट्टी से तलक करो ये धरती है बलिदान की, क्योंकि इसी मिट्टी में हरे रंग का सपना लेकर बाबर आया था इस माटी में. छत्रपति ने भगवा घुसाया था बाबर के छाती में, बोला छत्रपति शिवाजी महाराज की. मुजरा मानाचा महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा श्रीमंत योगी शिव छत्रपतीला आईच्या स्वप्नातल्या स्वराज्य अवघ्या वयाच्या 14व्या 13व्या वर्षी अगदी जगदंबेच्या साक्षीने घेतलेली भवानी तलवार आणि त्यातून निर्माण झालं. म्हणून तर प्रत्येक जण इतकंच म्हणतो सध्या अख्ख्या महाराष्ट्रात ज्या ज्या घटना घडतात अंधार फार झालाय, आता दिवा पाहिजे. कुणातरी आईच्या बोटी छत्रपतीचा शिवबा पुन्हा जन्माला पाहिजे. वॉट अ बॉल. युवराज वैदीचा एक चांगला डॉट बॉल सलगचा त्यानं टाकलाय. या ठिकाणी दुसरा डॉट बॉल राहुलजी जाधव यांच्या वतीनं तब्बल 1555 रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी आलाय. त्याबद्दल त्यांचं देखील विशेष आभार. राहुल जाधव यांचं देखील करूया आपण स्वागत आणि कौतुक. 31 31 ला 4 बाद. अजूनही मॅच ऑन आहे. 19 पाहिजे. बॉल शिल्लक आहे 16. इथे एक वेगळ्या धाटणीचा स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. बॉल चालला फाईन लेगला. रितेश केणी चालला चौकार. क्या बात आहे. लाजवाब बॅटिंग करू लागल्या मैदानाच्या आतमध्ये रितेश केणी. त्याच्या बॅटमन आलेला नंबर 4 धावफलक 4 ने पुढे चाललाय. 35 35वा धाव फलकावर लागलेत. रन बॉल आली आहे मॅच. 15 चेंडू 15ची गरज. एक सिंगल मेल आणि एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे चाललाय. 36 36 धावा. 36 ला विकेट 4. 14 चेंडू 14 धावेची गरज आहे. नवीन बॅट्समन मैदानावरती आलेत रितेश केणीच्या सोबतीनं आणि रितेशच्या आतापर्यंत 5 मॅच रन्स 152. एकदा जोरदार टाळा उद्या. एक मात्र फलंदाज ज्यानं 150 पेक्षा जास्त धावा या स्पर्धेमध्ये कुठले ते अर्धशतक आलं ते देखील याच खेळाडूच्या नावावरती. उज्ज्वल संघ मथाणे विरुद्ध 13, श्री गणेश जागमाता रावळीच्या विरुद्ध 40, एनसीसी सफाळीच्या विरुद्ध अर्धशतक 58. हाफ ट्रॅकर होता चालला एसटी रक्षकाच्या हातात. डॉट बॉलची होती समाप्ती. लाजवाब फाईट बॅक करते टीम गावदेवी वैतीपाडा. मागच्या मॅच मध्ये 3 षटकार आले तरी देखील अजूनही संघर्ष करायला या ठिकाणी युवराज वैती विसरलेला नाहीये. खूप चांगली वापसी झाली आहे. बॉल बाकी आहेत. इथनं 13 चेंडू 14 धावेची गरज आहे. अशा क्लोज मॅच मंगलमूर्ती विराटांसमोर त्यांच्या घरच्या मैदानावरती खेळणं त्यासाठी धाडस पाहिजे आणि ते आहे वैतीपाडा टीम मध्ये. इथे देखील अपील झालंय. ओईटी आउट की नॉट आउट. ऑफ स्टंपला मिस करत होता बॉल. सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल आणि 2 धावा मिळतील. वेट फॉर अंपायर सिग्नल. लेग बाईटच्या स्वरूपात 2 धावा पूर्ण झाल्यात आणि पुन्हा एकदा रन बॉल आली या मॅच. रनआउट साठी तिकडे DRS घेण्यात आलाय. या पळ्यात एक्झॅक्टली काय घडलंय. बॅट्समन स्ट्रायकर एंडला. बॅटर रनआउट आहेत का नाही ते पाहिलं जाईल. पॉज प्ले सगळं काही सुरू झालंय. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर आपल्या टेलिव्हिजन सेट वरती खूप सुंदर टेलिकास्ट टीम DBN लाईव्ह या ठिकाणी करताना पाहायला मिळतीये आणि डिसिजन आला नॉट आउट. 2 धावा पूर्ण होतील. 12 चेंडू आणि 12 धावेची या ठिकाणी गरज. येणारे 12 बॉल 12 धावेची आवश्यकता. नॉट आउटचा इशारा सिग्नल या ठिकाणी आलाय. 12 मध्ये 12 पाहिजे. इथनं सामना जिंकेल का टीम गावदेवी वैतीपाडा. समीकरण तर सोपं झालंय मंगलमूर्ती विराथन्स टीम साठी. म्हटलं जाता ना कभी कभी जीतने के लिए कुछ हारना पड़ता है, हार कर जीतने वाले को लोग बाजीगर कहते हैं. आणि गावदेवी वैतीपाडानं हा सामना जिंकला तर जणू काही शायरी आणि हा शेर त्यांच्याच आयुष्यामध्ये त्यांच्याच क्रिकेटच्या पडलावरती मिळणाऱ्या ऐतिहासिक विजयासाठी बनला असेल.
12 चेंडू 12ची गरज. हे प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतात संध्याकाळचं सत्र आणि मोठ्या संख्येनं मॅच एन्जॉय करताना. संघर्ष मोठा आहे कारण ध्येय मोठं आणि कोणत्याही परिस्थितीला थांबणार नाही ही आपल्या प्रयत्नांची साथ आयुष्यामध्ये तुम्हाला सांगून जात आहे. गोलंदाजांना करायची अफाट मेहनत. या स्टेजला जर दोन्ही टीमला कंपेअर केलं तर 37 वरती होता संघ. पहिल्या डावात बॅटिंग करणारा वैतीपाडा मंगलमूर्ती विराथन आहे 38 वरती. पहिला बॉल टप्पा पडला, एक्स्ट्रा रन. इन्व्हेस्टमेंट तुमच्याकडे ना खूप छोटी आहे. जिकडे 50चं डिफेंड करताना अशा प्रकारे एक्स्ट्रा रन्स तुम्ही खर्च करू शकत नाही आहात. त्यामुळे कमबॅक करायचं तर स्वतःला इतकंच सांगा राजदीप, कमबॅक इज बेटर दॅन ऑलवेज युअर स्ट्रॉंगेस्ट सेटअप. स्विच हिटचा फटका आणि तो चाललाय डीप मध्ये. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. एक धाव पूर्ण झाली आहे. सेकंडचा कॉल आणि नकार केलाय तिकडे फलंदाजानं. यश बॅटिंग ट्रॅक वरती तुम्हाला पाहायला मिळतोय. 40ला 4 समीकरण मैदानावरती उरलंय. अजूनही 10 धावेची या ठिकाणी गरज हा सामना जिंकण्यासाठी आणि स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप या टीम कडे. फटका लाजवाब मिड विकेटला उंचच उंच आणि लांबच लांब आणि बॉल चाललाय सीमा पर. कम ऑन डीजे कॅन्डी याला सिक्सर. हे शिमग्याचं सॉन्ग तुम्ही ऐकत होतात. लवकरच होळी येते. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं सगळ्या सफाळ नगरीला होळीच्या हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा. आणि मॅच फिनिश. चॅम्पियन इज द चॅम्पियन. यशाची लढाई जिंकण्यासाठी जीवनात कुणाच्या आधाराची गरज नसते. स्वतःच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावरती जे नाव सफाळ्याच्या क्रिकेटवरती आत्मविश्वासानं राज्य करतं ते नाव आहे मंगलमूर्ती विराथन. आणि चाफेवाडी चषक उचललाय मंगलमूर्ती विराथन. ब्रँड इज ऑलवेज ब्रँड. अभिनंदन. खुला मैदान सरची होते धमाल. गावागावान खुला मैदान सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो ड्युटी प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो ड्युटी प्राण. क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो ड्युटी प्राण. क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो ड्युटी प्राण. भावेश पवार गुरुजी वाला गावागावात नावाला आला. प्रणयसाठी 200 रुपयाचा पारितोषिक होता. प्रणय आपण ते घेण्यासाठी यायचा. चला ऑल इज वेल. अभी ठीक कर देता हूं. चला आपण व्यासपीठावरती आता लगेचच प्राइज सेरेमनीला सुरुवात करणार आहोत. आधी आपण सन्मान करूयात पालघर भूषण समालोचन क्षेत्रातील एक मोठं नाव आदरणीय प्रमोददादा शेडगे यांना आपण सन्मानित करूयात. हा सन्मान केला झाला व्यासपीठावरती. प्रणय चला या आपण थोडा आता वरती या. प्रणय बंटी आपण सगळे सन्मान पूर्ण करूयात. आपल्या ऑफिशियल संपास ब्रॉडकास्टिंग टीम कॉमेंटेटर आपल्या एडिटर दीप आणि त्या सोबतीनं डीजे कॅन्डी या सगळ्यांना आपण सन्मानित करू. चल एकदा या सगळ्या लहान मुलांना कव्हर कर. ड्रोन व्ह्यू दाखव एकदा. कॅमेरामॅन एकदा स्टेज कव्हर करा कॉमेंट्री बॉक्स समोर. चला डीजे वाजव एकदा. चला यांना नाचू दे सगळ्यांना.
चला या व्यासपीठावरती आपण सन्मान सत्काराला या ठिकाणी सुरुवात करत आहोत. थँक्यू सो मच तुम्ही सगळेजण आलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं विशेष आभार. हार्टली थँक्स टू ऑल ऑफ यू.